हेमंत मंगळे चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आता नुकतीच भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका संपलेली आहे। जवळपास 5 सामन्यांची ही मालिका होती आणि ही मालिका 2-2 ने बरोबरीत सुटलेली आहे। म्हणजे इंग्लंडने 2 सामने जिंकलेले आहेत तर भारताने सुद्धा 2 सामने जिंकलेले आहेत। एक सामना अनिर्णित झाला। आता प्रश्न असा पडतो की जरी मालिका बरोबरीत सुटली तरी एक मॉरल विजय कुणाचा, नैतिक विजय कुणाचा झाला, हा एक प्रश्न उभा राहतो आणि त्यावरच आज आपण चिंतन करणार आहोत। आता भारत आणि इंग्लंड या 2 संघांचा जर आपण विचार केला तर इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स, त्यासोबतच इंग्लंड संघाचा माजी कर्णधार जो रूट, जो फलंदाजी करता जगप्रसिद्ध आहे, आणि इंग्लंडची टीम जी अत्यंत अनुभवी टीम आहे आणि इंग्लंडला हरवणं फार कठीण। त्यासोबतच इंग्लंडचे जे गोलंदाज आहेत, बॉलर्स आहेत, ते सुद्धा कसबी आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंग्लंडमधलं जे हवामान आहे, इंग्लंडमधल्या ज्या पिचेस आहेत तर त्या त्यांना फेवरेबल। इंग्लंडमधलं हवामान हे फार महत्त्वाची भूमिका ही कसोटी सामन्यामध्ये अदा करीत असतं। तर अशामध्ये 2 संघांचा जर विचार केला तर भारतीय संघ हा नौका संघ म्हणावा लागेल, कारण या मालिके अगोदरच भारताचे 2 दिग्गज रोहित शर्मा की जो अनेक वर्षापासून कसोटीमध्ये कर्णधार होता आणि विराट कोहली जो माजी कर्णधार आणि अनेक वर्षाचा अनुभव, ज्याच्या बॅटमधून 10,000पेक्षा जास्त धावा निघाल्यात, तर अशा प्रकारचे दोघंही अनुभवी फलंदाज तसेच अनुभव असणारे 2 दिग्गज हे भारतीय संघातून निवृत्त झाले आणि त्यामुळे नवख्या शुभमन गिलकडे कर्णधारपद देण्यात आलं। त्याची ही पहिलीच मालिका, तोही अजून खऱ्या अर्थाने स्थिर व्हायचा होता आणि त्यासोबतच नवखे अशा प्रकारचे फलंदाज आणि गोलंदाज, अशा प्रकारची ही भारतीय टीम। भारताची ओपनिंग जी आहे, यशस्वी जायस्वाल हा सुद्धा नवीन आणि के.एल. राहुल जो संघामध्ये कधी असतो नसतो। त्यानंतर तिसरी जी पोझिशन आहे तर तिसरी पोझिशन अनिश्चित स्वरूपाची। चौथ्या पोझिशनला सुद्धा गिल अगोदर खेळलेला नाही। 5व्या पोझिशनला ऋषभ पंत, पण ऋषभ पंत हा क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटीजचा खऱ्या अर्थानं त्याचा एक हिरो, की तो कधी कोणता शॉट खेळेल आणि आऊट होईल हे सांगता येत नाही। अशा प्रकारची भारताची फलंदाजी आणि गोलंदाजीत सुद्धा बुमराह हा येता जाता अनुभवी जरी असला तरी तो मध्ये दुखापतग्रस्त आणि त्यामुळे काही सामने खेळणार आणि काही नाही खेळणार। अनुभवी शमी हा संघात नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा ही सगळी नवखी मंडळी आपल्याकडे वेगवान गोलंदाज म्हणून होती आणि अशा परिस्थितीमध्ये या मालिकेला सुरुवात झाली। मित्रांनो, ही मालिका 2-2 ने बरोबरीत राहिली, म्हणजे याचाच अर्थ 2 समतुल्य संघांमध्ये हे सामने झालेत असंच आपल्याला म्हणावं लागेल। तर पहिला जो सामना आहे, पहिल्या सामन्याची सुरुवात झाली आणि पहिला सामना इंग्लंडने जिंकला। परंतु इंग्लंडने जिंकला म्हणण्यापेक्षा भारताने ज्या कॅचेस सोडल्या, कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं, परंतु भारताने अनेक कॅचेस सोडल्या आणि त्याच्यामुळेच
इंग्लंड संघ विजयी झाला. तसं म्हटलं जर कॅचेस सुटल्या नसत्या तर कदाचित भारतीय संघ हा पहिल्या सामन्यामध्ये विजयी झाला असता. दुसऱ्या सामन्यामध्ये भारत जिंकला. खऱ्या अर्थाने भारताने दुसऱ्या सामन्यामध्ये इंग्लंडला चारी मुंड्या चित करून टाकले. त्यानंतर तिसरा सामना हा अटीतटीचा झाला. भारताने जर थोडा भारताच्या फलंदाजांनी जर संयम दाखवला असता आणि हारागिरी जर पत्करली नसती, धैर्य जर दाखवलं असतं, तर इंग्लंडचा जो निसटता विजय झाला असता तो कधीही झाला नसता. असं म्हणा की तिसरा सामनासुद्धा भारत जिंकण्याच्या स्थितीत होता, परंतु जिंकता जिंकता हरला. चौथा जो सामना होता त्या चौथ्या सामन्यामध्ये खरोखरच भारतीयांनी आपलं अतुलनीय शौर्य दाखवलं. जवळपास एक दिवस सतत दोन फलंदाजांनी खेळून काढला. वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा दोघांनीही शतकं लावली आणि पराभवातून भारताला मुक्तता दिली आणि तो सामना अनिर्णित झाला. त्यानंतर शेवटचा पाचवा सामना जो आहे तर पाचवा सामना भारताने जिंकला. एकंदरीत जर याचा गोशावरा घेतला तर पहिला सामना आपण कॅचेस सोडल्यामुळे गेला, दुसरा सामना आपण जिंकला, तिसरा सामना इंग्लंडने जिंकला, पण थोडंसं आपल्या फलंदाजांनी संयम ठेवला नाही, धैर्य ठेवलं नाही, म्हणून निसटता विजय इंग्लंडला मिळाला. चौथा सामना भारत पराभवाच्या खाईत असताना भारतीयांनी अतुलनीय पराक्रम केला आणि तो सामना अनिर्णित अवस्थेमध्ये ठेवला आणि पाचवा सामना परत भारतीयांनी जिंकला. तर एकंदरीत ही जी मालिका आहे ही जरी 2-2ने बरोबरीत सुटली असली तरी भारताचा नौखा संघ विरुद्ध इंग्लंडचा अनुभवी संघ अशा दोन संघांची ही जी लढत होती, तर असं म्हणावं लागेल की जरी बरोबरीत मालिका सुटली तरी तो एक प्रकारे या मालिकेमध्ये भारताचा विजय झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि खरोखरच भारतीय फलंदाजांनी कसोटीमध्ये कसं खेळलं पाहिजे याचं एकंदरीत उदाहरणच दिलं आणि अत्यंत चिकाटीने अत्यंत संयमाने ते खेळले. शुभमन गिल जो आहे हा कर्णधार तर आहेच, परंतु लीडिंग फ्रॉम द फ्रंट ज्याला म्हणतात, अगदी नेतृत्व गुणाला साजेशा अशा प्रकारची फलंदाजी त्यांनी केली आणि त्याने सर्वात जास्त धावा बनवल्या, रन्स बनवले. तर यावरून एकंदरीत हा भारतीय संघ जरी उभरता असला तरीसुद्धा त्यांनी अनुभवी खेळाडूंपेक्षा सुद्धा अतिशय चांगला खेळ केला आणि असं म्हणावं लागेल की बरोबरी जरी असली तरीसुद्धा खऱ्या अर्थाने भारतीय संघ जिंकला. धन्यवाद.